गोंदिया शहराच्या बाजारपेठेत लवकरच विक्रीकरिता येणार आहे तब्बल 2.5 लक्ष रुपये किलोचा मियाझाकी आंबा। ऐकून धक्का लागला ना? मात्र हे खरे आहे। जपानच्या मियाझाकी शहरात उत्पादित केला जाणारा मियाझाकी आंबा आता गोंदिया शहरात देखील उत्पादित केला जात आहे। गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी जपान देशात उत्पादित करण्यात येणाऱ्या मियाझाकी आंब्याची आपल्या देशात 3 वर्षाआधी लागवड केली असून यावर्षी प्रथमच मियाझाकी आंब्याचे उत्पादन त्यांच्या हाती आले असून विदर्भात देखील शेतकऱ्यांनी आंबा लागवड करून आर्थिक प्रगती साधावी म्हणून त्यांनी आपल्या शेतात या आंबा कार्यशाळेचे आयोजन केले असून या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कृषी शास्त्रज्ञ व्ही.डी. माई, महादेश फार्म पुणेचे अध्यक्ष सचिन नलवडे, रेशीम संचालनाचे माजी संचालक डॉक्टर लक्ष्मीकांत कॅलतनरी, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष पोटदुके, डॉक्टर रुची ॲग्रोचे अध्यक्ष एस.एम. ठाकूर यांनी हजेरी लावित उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। भालचंद्र ठाकूरनी ऑलरेडी या ठिकाणी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात नर्सरीसुद्धा देखील केली आहे आणि केशर आंबा त्यांनी स्वतः इथे लागवड केलेली आहे ऑलरेडी। बरं, केशर आंबा एकट्या त्यांचाच नाही, परंतु बाकीच्या अनेक शेतकऱ्याकडे ऑलरेडी केशर आंबा आहे, परंतु ते झाडं जे आहेत ते जुन्या पद्धतीनं लागवड केलेले आहेत। आपण जे आज तंत्रज्ञान त्यांना शिकवतोय की तुम्ही ते झाडं कमी करा, काटून घ्या आणि त्याला नवीजीवन करून नवीन पद्धतीनं आपण जर आज त्याला केशर आंबा लावला तर निश्चितच आपण त्याला, ज्याला आम्ही हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणतो, की जो 14x3 वर आपण जर आंबा लावला आणि त्या आंब्याचं छोटे छोटे झाडं ठेवले तर 50 ते 60 फळं प्रत्येक आंब्याला घेता येतील। अशा प्रकारच्या आंब्यामध्ये नुकसान देखील होणार नाही आणि या आंब्याचं आपण चांगल्या रीतीने संरक्षण करू शकतो। म्हणून हा आंबे लागवड जी पद्धत आहे नवीन ती करावी अशा दृष्टीनं आपण या ठिकाणी म्हणतोय। आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यशाळा घेऊन लोकांना मार्गदर्शन करतो की आंबा पीक लावायचं कसं, ते संगोपन कसं करायचं, कल्टिवेशन, हार्वेस्टिंग आणि शेवटी आंबा विक्रीपर्यंत सगळं पूर्ण गायडन्स करतो आम्ही। आज गोंदियाला कार्यशाळा झाली, अतिशय सुंदर वाटलं की इतके जंगलामध्ये आणि या नर्सरीमध्ये इतकी लोक, म्हणजे अपेक्षा नव्हतं मला की इतके लोक येतील, जवळ 300 लोक आहेत ही सगळी, आणि सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक सगळं जे काही लोकांना सांगितलं सगळं ऐकलं, लोकांनी प्रश्न चांगले विचारले, त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांची इच्छा आहे लावायची हे पण त्यांना जाणवलं। त्यामुळे 100% याच्या पुढे मला इथे यायला लागेल आणि खात्री मला 2-3 वर्षामध्ये इथे बऱ्यापैकी सगळा सिनियर जो आहे आंब्याचा, मोठी झाडं सगळ्या लोकांच्या आता आहे ते कन्वर्ट करून ते नवीन बागा लावून उत्पादन चांगलं होईल आणि आर्थिक उन्नती चांगली होईल शेतकऱ्यांची। तर रुची ॲग्रोचे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी आपल्या शेतात अनेक विदेशी प्रजातीच्या आंब्यांची लागवड केली असून फळ उत्पादन देखील सुरू झालेले आहे। यात केंट आंबा, लिली आंबा, ऑस्टिन आंबा, मियाझाकी आंबा, नूरजहा आंबा यासारखे विदेशी आंबे, तर लंगडा, केशर, आम्रपाली, नीलम, मल्लिका, हापूस यासारख्या भारतीय प्रजातीच्या आंब्यांची देखील लागवड, सोबतच केळी, पपिता, पांढरी, जांभूळ, करवंद, चिकू आदी फळांची लागवड करून उत्पादन घेत विक्री करीत आहे। मात्र ज्या पद्धतीने कोकणातला हापूस आंब्याला बाजारात मागणी आहे त्याचप्रमाणे केशर आंब्याला देखील मोठी मागणी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केशर आंब्याचे उत्पादन घेत आपली आर्थिक उन्नती साधावी असा सल्ला देखील भालचंद्र ठाकूर यांनी दिला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त धानाची शेती होते मोठ्या प्रमाणात आणि रब्बीमध्ये सुद्धा धान जवळपास 30% रब्बीमध्ये क्षेत्रसुद्धा धानाचं होतं, पण एकंदर शेतकऱ्याची प्रति एकर किंमत म्हटलं तर त्याला जे प्रॉफिट येतो तो कमी येतो आणि तो नफा वाढवण्यासाठी कोणते कोणते पिकं लावायला पाहिजे यावरती आम्ही मागच्या 20 वर्षापासून काम करतो आहे। पण नंतर कळलं की आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याची जर लागवड केली आणि त्यातूनही केसर आंब्याची जर लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, कारण की आपले जे क्लायमॅटिक झोन आहे, आपलं जे जलवायू इथली जी आहे ती केसर आंब्यासाठी उपयुक्त आहे आणि केसर आंब्याचा निर्यात देशातून 54% वर होतो आहे। त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा सध्या जरी 10% जवळपास असला, गुजरातला 40% आहे। तर आपण लागवड केली आणि 3ऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात फळं घेऊ शकतो, म्हणजे जास्त वाट पाहायची गरज नाही। आणि अशा वेळी जर आपण मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला तर आपलं एक्सपोर्ट गोंदिया जिल्ह्यातून आपण केसर आंब्याचा करू शकू आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल
असा आम्ही प्रयत्न करतो. तर विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात केशर आंबा उत्पादित होऊ शकतो असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे असून या कार्यशाळेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावत आंबा कार्यशाळेत आंबा उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेत लागवड करून उत्पादन घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर विशेष बाब म्हणजे फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची सर्वात महागड्या जातीचा आंबा म्हणजे मियाझाकी आंब्याचे उत्पादन आपल्या देशात देखील होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आहे. गोंदियातील प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी अशी माहिती दिली. गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया.